मंगळवारी सकाळी हे दोघं माझ्या घरी आले आणि माझी पहिली रिॲक्शन होती, का आलात? कारण हे पहा, गेले 3-4 दिवस विरार पाण्यात होतं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. नो नेटवर्क, नो लाईट आणि चारही बाजूने पाणी, त्यामुळे कुठे येण्या जाण्याची सोय नाही आणि कोणाशीही कॉन्टॅक्ट होत नव्हते. पण आपल्या आयुष्यात अशी काही माणसं नक्की असतात, जे सगळे दरवाजे बंद झाले तरी आपल्यापर्यंत पोहोचतातच. तीच ही माणसं. मला आढळून माझ्या 2 मैत्रिणी ज्योती आणि दीपिकाने रोहन कौस्तुभला फोन करून सांगितलं, भावनाशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे, तिच्या घरी जाऊन पहा. त्यांना इथली परिस्थिती इतकी गंभीर आहे हे माहीत नव्हतं. पण हे दोघं कसलाही मागचा पुढचा विचार न करता थेट माझ्या घरी यायला निघाले. ते म्हणजे या पॉवर बँक द्यायला. दोघंही विरारलाच राहत असले तरी त्यांच्या भागात इतकं पाणी भरलं नव्हतं आणि लाईट आणि नेटवर्कही होतं. पण माझ्या घरी पोहोचणं खूप रिस्की होतं. हो, मी रिस्कीच म्हणेन. जरी या रस्त्यावरच्या बऱ्याच फनी रील तुम्ही बघितल्या असतील तरी या पाण्यातून चालणं खूप डेंजर आहे. रोहनची चप्पल तुटली, कौस्तुभचा रेनकोट फाटला. बऱ्याचदा इथून मागे फिरूया असं वाटत असताना दोघं माझ्या घरी पोहोचले. घरी आल्यावर आमच्याकडे पिण्याचं पाणी नाही, खाण्याचं सामान संपलंय हे पाहून दोघांनी पुन्हा संध्याकाळी येण्याची रिस्क घेतली. जिथे झेप्टो, झोमॅटो, ब्लिंकिट अशा सगळ्या सर्व्हिस थांबू शकतात, तिथे मैत्री नावाची सर्व्हिस कधीच थांबत नाही हे जाणवलं. काय मग, तुमच्याकडे आहेत असे मित्रमैत्रिणी? जपून ठेवा हां.